बिग बॉस मी कधी सीझन बघितला नाही होता. ते मला पास्ट सांगायचं होतं, की माझं असं झालं, माझं तसं झालं किंवा तो इथे असता तर असं झालं असतं. तसं तर आई वगैरे पहिलेच सगळे कामं वगैरे करून राधाला बघायचंय असं. तर बोलत होती, की "एवढ्या लवकर तू येशील आम्हाला वाटलं नव्हतं." पण काय झालं विशाल तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोय. ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रभू आला आणि त्याने मला असा असा हात केला. डबल फेस घेऊन कोण खेळतंय? दीपाली ताई तर मग मी म्हटलं, "ठीक आहे, तू मारणार आहे का?" मग मी त्याच्या अंगावरती गेली, "मारून दाखव, मारून दाखव." आणि त्याला तुला काय वाटतं, की या सीझनचा विनर कोण असेल? काय वाटतं? करण जाईल किंवा आमच्या नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बिग बॉस मराठीतला सगळ्यांचा आवडता या वेळेला सीझन 6वा आला होता आणि अवघ्या 2 आठवड्यातच राधा पाटील घराच्या बाहेर आली आणि आता ती आपल्या सोबत आहे. राधा, 2 आठवडे एंटरटेन केलंस. खऱ्या अर्थाने राधा रिअल वाटली लोकांना. कसा होता हा प्रवास तुझ्यासाठी? सुरुवात एक विचार केला असशील, की हे करूया बिग बॉसच्या घरात जाऊन. ते सगळं करणं जमलंय का या 2 आठवड्यात? मी असा विचार तर नाही केला, की मी जाऊन हे खेळ, ते खेळ. माझं मत आधीपासून हेच होतं, की जशी मी आहे तशीच मला लोकांना दाखवायचं आहे. मग ते लोकांना आवडलं, नाही आवडलं ते कमेंट्सनी मला कळेलच. पण मला जे आहे मला तेच दाखवायचं होतं, की मी जशी आहे तशी. आणि सुरुवात तर मला काही कळत नव्हतं ॲक्चुअली. बिग बॉस मी कधी सीझन बघितला नाही होता आणि जेव्हा मला कळालं मी बिग बॉसमध्ये जाणार आहे, तेव्हा मला इव्हेंट्स मी आधीच खूप घेतले होते. सर्वांचे ॲडव्हान्स वगैरे होते. तर मला त्यांचं करणं महत्त्वाचं होतं. तर जसा टाईम भेटला तसं मी 1-2 असे शॉर्ट्स बघितले आहेत रील्सवरती. पण मला आतमध्ये खूप वेगळं असतं, बाहेर खूप वेगळं असतं. आतमध्ये 24 तासाचं 1.5 तासामध्ये दाखवलं जातं. तर त्यामध्ये जो जास्त दाखवेल, दिसेल, जो जास्त बोलेल, तो जास्त दिसतो बाहेर. तर हे सगळं मला आधी नाही माहिती होतं आणि जशी मी आहे, मी तसंच लोकांना दाखवलंय. आणि एका आठवड्यानंतर राधा खुलली आणि तिच्यातला एक वेगळा कलाकार आम्हाला दिसला खरं तर. आणि यानंतर आता तू घराच्या बाहेर आलीस, तर कोणता एखादा धक्कादायक तुझ्यासाठी गोष्ट होती, की "अरे, हे काय झालंय माझ्याबद्दल?" असं काही झालं? मी ते माझं पास्टचं जे सांगत होती अनुश्रीसोबत ते मी असंच सांगत होती कारण तिचं शेअर करत होती, मी माझं. तर असं मला बाहेर आल्यानंतर वाटलं, "अरे, हे काय झालं? मी वेगळं सांगत होती, ते वेगळं बाहेर आलं." असं. म्हणजे ते तू सांगत होतीस तुझ्या पास्टचं होतं? हां, ते मला पास्ट सांगायचं होतं, की माझं असं झालं, माझं तसं झालं किंवा तो इथे असता तर असं झालं असतं. तसं तर अशी आठवण आली तर मी असंच अनुश्रीला सांगत होती, की मला असं आठवण येते वगैरे असं. पण ते बाहेर आल्यानंतर ते रील्स वगैरे हे लोकांचं बघून मला खूप धक्का बसला त्या गोष्टीचा. "अरे, हे काय झालं? असं नव्हतं व्हायला पाहिजे." असं. बरं. पण राधा आता सिंगल आहे मुळात. हो. बरं. मग आई-वडिलांची काय म्हणजे आई-वडील तुला मिस करत असतील, त्यांनी बघितला का? 2 आठवडे बघितला? हो, हो. पहिल्यांदाच मी असं टीव्हीवरती वगैरे दिसणार आहे, तर आई वगैरे पहिलेच सगळे कामं वगैरे करून राधाला बघायचंय असं. तर ती मला बोलत होती, की "एवढ्या लवकर तू येशील आम्हाला वाटलं नव्हतं. पण काय झालं असं, की तू एवढ्या लवकर आली?" तर तिला मी म्हटलं, "वोटिंग तर मला माझ्या फॅन्स लोकांनी खूप दिले. माझं इथे चुकलं असेल, की मी रडलीये, मी बोलले, की मला घराबाहेर जायचंय. त्यावरून मला असं वाटतं, की मी बाहेर आली असेल असं." तन्वी नंतर तुमच्या टोळीतून बाहेर निघाली. अजूनही तुला वाटतंय का, की तन्वीचं डिसिजन चुकीचं होतं? किंवा जे काही आता विशाल तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोय, ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्यावर तुला राधाला काय वाटतंय? नाही, मला असं काहीच वाटत नाही. कारण की 24 तास मी त्याच्यासोबत राहिलीये. एक मोठा भाऊ म्हणून तो आम्हाला सांगत होता, की "हे असं नाही, हे असं आहे." कारण की तो हिंदी बिग बॉस करून आलाय. त्याला आधी माहिती होतं, की बिग बॉस कसं खेळायचं, काय खेळायचं. तर आम्ही त्याला विचारायचो सारखंच, की "अरे सांग ना आम्हाला कसं खेळ." तो टाळत होता सांगायला आम्हाला खरं तर, की आपण नाही बोलू शकत ह्या गोष्टीवरती. तरी पण आम्ही असं, की "नाही सांग आम्हाला ऐकायचंय आहे, की काय आहे, काय नाही हे कळत नाहीये." त्याला जाऊन विचारणं, करणला जाऊन विचारणं, की "करण मला हे कळत नाहीये" किंवा विशालला. आणि तन्वी टोळी सोडून गेली हे तर मला नाही वाटत कारण की जिथे-जिथे मी एकटी बसताना तिला दिसली, तर ती माझ्याकडे येऊन बसलीये, बोललीये माझ्याशी. तर मला तर नाही वाटत. फक्त रुचिताची तिची भांडणं झाल्यामुळे ती आमच्यामध्ये बसत नव्हती एवढंच. असं टोळी सोडण्याचं कारण मला दुसरं काही वाटत नाही. पण ती आता इंडिव्हिज्युअली खेळते आणि हे दिसतंय. फक्त ती तुझ्या आणि अनुश्रीच्या बाजूने होती. पण तुला काय वाटतंय, की या पूर्ण घरात डबल फेस घेऊन कोण खेळतंय?
दीपाली ताई की म्हणजे गेम्समध्ये आमच्यासोबत राहणार, सॉरी गेममध्ये आमच्या अपोजिट डायरेक्ट जाणार. म्हणजे असं काय आलं की लगेच रिॲक्ट करणार त्या गोष्टीवरती आवाज करून. मुद्दा तिचा नसला तरी सुद्धा त्या मुद्द्यामध्ये येणार, ॲक्शन करणार, ॲक्टिंग करणार, खूप मोठं रिॲक्ट करणार, अशी आहे ती ताई. आणि ते सगळं झाल्यानंतर मग नंतर राधा जेवण काय बनवलंयस हे ते विचारणं. मग ते आम्हाला असं वाटलं रे आता ही माझ्याशी इथे गार्डन एरियामध्ये भांडली, किचनमध्ये मला विचारते की जेवण काय बनवलंय, माझ्यासाठी काय बनवलंय. मग हे मला खूप डबल वाटलं तिचं. आणि असं वाटतंय का की तुझ्या जागी एखादी दुसरी व्यक्ती घरातली सदस्य जाऊ शकत होती? कारण की मला सोनाली वाटते जायला पाहिजे होती, कारण ती आधी बिग बॉस खेळून आलेली व्यक्ती आहे आणि ती काहीच करत नाहीये घरामध्ये. तिला एकच ड्युटी आहे झाडू मारण्याची, ती सुद्धा ती पूर्ण कंप्लीट करत नाहीये. ते ॲक्टिंग करून ते झाडू, म्हणजे मला असं वाटतं की जी ड्युटी आहे ती करावी पूर्णपणे. एक असता ड्युटी असते ती पूर्णपणे करावी आणि तिने केली पाहिजे होती. आणि ती पहिला बिग बॉस खेळून आली तर तिला थोडंसं माहिती आहे की कसं खेळायचं, काय खेळायचं. तरी सुद्धा ती कुठल्या गेममध्ये येत नाहीये पुढे आणि दुसऱ्यांना पिन मारून जाणं असं तिचं काम आहे. म्हणून मला तीच वाटत होती. बरं, जाता जाता एखाद्या सदस्याला असं काही किंवा असं काही सांगून की या व्यक्तीपासून वाचून राहा असं कोणाला सांगून गेलीस का? नाही, फक्त मी जाताना एवढंच सांगितलंय तन्वीला, रुचिताला आणि अनुश्रीला की जास्त भांडणं करू नका. एकत्र राहावा. गेममध्ये भांडणं होत असतात, तेव्हा भांडा, पण ते झाल्यानंतर परत तुम्ही एकत्र राहावा. कारण की दुसरं कोण आपल्याशी बोलणार नाहीये. ते लोकं खूप वेगळे आहेत, ॲक्टर आहेत, खूप वेगळे आहेत. तर मी त्यांना एवढंच सांगितलं की एकत्र राहा, जास्त भांडू नका बस. आणि एक तुझा टास्क दरम्यान तू प्रभूच्या अंगावर अगदी धावून गेलेलीस. तू त्यावेळेला तुला तन्वी मागे खेचत होती. ते नेमकं काय झालेलं? राधामध्ये काय संचार झालेला? काय झालं होतं, ते पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर दीपाली ताई आणि माझं बोलणं चालू होतं त्यावरती आणि प्रभू आला आणि त्याने मला असा असा हात केला. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तू मारणार आहे का? मग मी त्याच्या अंगावरती गेली, मारून दाखव, मारून दाखव. आणि त्याला मी खेचलं की तू ये आणि मला मार, जर तुला मारायचंय तर. ते असं झालं. लोकांना वाटलं मी त्याला मारायला गेलीये. पण राधाने फाईट नाही केलीये जास्त तशी. नाही, फाईट नाही केली. मला माझा मुद्दा एवढाच आहे की जिथे मला चुकीचं वाटतंय, जिथे माझा मुद्दा आहे तरच मी बोलणार. बाकीच्यांच्या मुद्द्यांमध्ये जाऊन बोलणं ते मला नव्हतं पटत. आणि बाकीचे लोकं होते असे की तुझा मुद्दा आहे, ठीक आहे, चल मी ॲक्शन घेते. का? माझा मुद्दा मी क्लिअर करेल, असं माझं म्हणणं होतं. आणि मी मुलींना तेच सांगून आली, तुमच्या मुद्द्यातच तुम्ही बोला, इथे-तिथे पडू नका. जिथे नाव येईल तिथे तुम्ही ठामपणे उभे राहा आणि बोला की मी चुकीची नाहीये असं. बरं. पण आता राधा तुला बाहेर आल्यावर एक विशालचा एक वेगळा गेम बघशील किंवा दिसतोय असं मला तरी वाटते. तुला असं वाटतंय का? मी बिग बॉस नाही बघितलं बाहेर आल्यानंतर. मी अजून तरी नाही बघितलं. ओके, पण मग मला मागचे नाही सीझन तू स्वतःचे 2 आठवडे बघणार आहेस का? हा, बघेल ना की मी कुठे चुकतीये का, कारण मला जर परत चान्स भेटला तर मी ती सुधारणा करून आतमध्ये जाणार ना, त्यामुळे मी बघून जाईल. मग तुला काय वाटतं की या सीझनचा विनर कोण असेल? काय वाटतंय? असं काय नाही वाटत, सगळे किंवा कोण छान पुढे जाईल? टॉप 5 तुझ्या मते कोण असू शकतात? जातील. करण जाईल किंवा आमच्या टोळीतले लोक जातील. सागर दादा जाऊ शकतो, असतील त्यांच्या ह्याच्याने. तर त्यांच्यावरती ते कसे खेळतायत असं. रोशन दादा पण जाऊ शकतो. रोशन दादा म्हणजे खरंच तुम्ही दोघं खरं तर रिअल वाटलात, रिअल फेस होतात असं वाटत होतं बऱ्याचदा. सो लेट्स सी की काय होतंय त्याच्यानंतर आता. तुझे ऍक्ट पण खूप छान झालेले. काही ऍक्टिंग मध्ये करण्याचा विचार आहे राधाचा? हो, माझा एक पिक्चर येतोय ना आता, चित्रपट, मराठी चित्रपट आहे एक. तो लवकरच येईल. मला ऍक्टिंगची लहानपणापासून ऍक्टिंग, डान्स हे आवडत होतं आणि सागर दादा सोबत तर मी ऍक्ट केलंच आहे भरपूर. आणि ते बघून लोक खूप खुश झालेत, हसलेत. ते बस मला तेवढंच पाहिजे होतं. थँक्यू सो मच.